प्रोत्साहन देणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. साधारण 50,000 पेक्षा अधिक लोक आपल्या मायदेशी येऊन त्यांनी पुन्हा त्याची स्थापना करण्यात आम्हाला पाहण्यास मिळतं. आत्मिक आणि नैतिक जीवनाकरिता प्रोत्साहन देणं हा या संदेशाचा उद्देश होता. हद्दीपारीनंतरचे जे 3 संदेश होते, हग्गय, जखऱ्या आणि मलाकी, त्यांनी नैतिक आणि आत्मिक प्रोत्साहनाकरिता त्यांनी संदेश दिला. पुढे घ्या. इस्रायल लोकांनी प्रथम विधी बांधली व नंतर मंदिर बांधण्यास सुरुवात केली. प्रथम त्यांनी विधी बांधली, मग मंदिर बांधण्यास सुरुवात केली. परंतु फार महत्वाची गोष्ट पुढे घडली. आम्ही देखील काही चांगलं काम करायला जातो तर काही ना काही अडखळण, विरोध आम्हाला होतो. त्यांनी प्रथम विधी बांधली, नंतर मंदिर बांधण्यास सुरुवात केली, परंतु शोमरोनी व इतर लोकांनी त्यांना विरोध केला. शोमरोनी व इतर लोकांनी त्या कार्याला, त्या कामाला त्यांनी विरोध केला. आणि विरोध केल्यामुळं साधारण 16 ते 17 वर्ष देवाचं मंदिर ओसाड पडलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. 16 ते 17 वर्ष ते काम, देवाचं मंदिर ओसाड पडलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. काम बंद पडलेलं आहे. देवाचे लोक देवाच्या मंदिरामध्ये जात नाहीये. याजक देवाच्या कार्यापासून देखील ते वेगळे झालेले आम्हाला पाहण्यास मिळतात. 16 ते 17 वर्ष लोकांची आत्मिक उन्नती खालवलेली गेलेली आम्हाला पाहण्यास मिळते. पुढे घ्या. मध्यंतरी यहुदी लोक आपली स्वतःची घरे बांधू लागली. मंदिर ओसाड पडलेलं आहे, मंदिराकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि मग ह्या यहुदी लोकांनी काय केलं, चला आम्ही स्वतःच घर बांधू, किंवा बांधण्यासाठी त्यांनी आपला सर्व कार्य स्वतःच घर बांधण्यासाठी त्यांनी लागू केलं. स्वतःची शेतीवाडी व्यवसाय करण्यामध्ये ते दंग झाले आणि देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष झालं. है ना. पहिला अध्याय, त्याच्यामधला पहिला अध्याय, वचन 6, वचन 7 पासून मी 5 पासून वाचतो. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला ऊब येत नाही. मजुरीने पैसा मिळून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. देवाचं मंदिर ओसाड पडलेलं आहे. आपलं घर बांधत आहे, शेतीवाडी करत आहे, पैसा कमवत आहे आणि सर्व जग आणि जगातल्या गोष्टीमध्ये तिने स्वतःला वाहून दिलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. पुढे घ्या. देवाच्या मंदिराविषयी त्यांनी हायगाई केलेली आम्हाला पाहण्यास मिळते. आणि शिवाय या त्यांच्या कार्यामुळं परमेश्वर देवानं इस्रायलामध्ये दुष्काळ पाठवला आम्हाला पाहण्यास मिळतो. आकाशानं दैवार आवरून धरलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. दुष्काळ पडला या कार्यामुळं.
सर्व इस्रायलमध्ये दुष्काळ पडला आणि लोक आळशी आणि बेपर्वा झाले. स्वतःच घर बांधायला लागले, पैसे कमावू लागले, शेतीबाडी करू लागले. त्या कारणामुळं परमेश्वर देवानं वचन 10 मध्ये दुष्काळ पाठवला आम्हाला पाहण्यास मिळतो. दुष्काळ पाठवला, लोक आळशी झाले आणि बेपर्वा झाले. परंतु पुढे घ्या. परंतु देवाच्या कामाला प्रथम स्थान द्यावे. परंतु देवाच्या कामाला प्रथम स्थान द्यावे, मग आपल्या स्वतःच्या गोष्टीविषयी पाहावे. असा उपदेश त्यांना करून हग्गईनं ते काम पुन्हा सुरू. परंतु देवाच्या कामाला प्रथम स्थान द्यावे, मग आपल्या स्वतःच्या गोष्टी विषयी पाहावे. असा उपदेश त्यांना करून हग्गईनं ते काम पुन्हा सुरू करण्याचा आग्रह केला. लोकांनी तो मान्य केला आणि 24 दिवसाच्या आत मंदिराचे बांधकामाला पुन्हा सुरुवात झाली. लोकांनी तो उपदेश मान्य केला आणि 24 दिवसाच्या आत मंदिराचे बांधकामाला पुन्हा सुरुवात झाली. त्याच्यामध्ये पुढे घ्या. एज्राच्या पुस्तकात हग्गई संदेष्टाचे नाव फक्त 2 वेळेस आलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. एज्रा याच्या पुस्तकामध्ये हग्गईचं नाव फक्त 2 वेळेस आलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. एज्राचा पहिला अध्याय, एज्राचा 5वा अध्याय वचन 1. एज्रा 5:1 आणि एज्रा 6वा अध्याय वचन 14. एज्रा या नावाचा अर्थ होतो सहाय्य करणारा किंवा मदतनीस. 6:14. एज्रा 6:14. फक्त 2 वेळेस एज्रानं हग्गई संदेशाचा उल्लेख केलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. पुढे घ्या. आणि हग्गई या पुस्तकात त्याच्या स्वतःचा उल्लेख, हग्गई या पुस्तकात त्याचा स्वतःचा उल्लेख फक्त 9 वेळेस करतो. 9 वेळेस संदेष्टा किंवा निरोप्या म्हणून. संदेष्टा म्हणजे देवापासून आलेला जो निरोप आहे तो लोकांना सांगणारा. 9 वेळेस. हग्गई पहिला अध्याय, पहिलं वचन. दुसरा अध्याय, पहिलं वचन आणि 10 वचन. परंतु सैन्याधीश परमेश्वर असे म्हणतो, फार महत्वाचा शब्द आहे बरं का, लक्षात घ्या. परंतु सैन्याधीश परमेश्वर असे म्हणतो, या अर्थाचे परंतु सैन्याधीश परमेश्वर असे म्हणतो या अर्थाचे दुसरे शब्द या पुस्तकात सुमारे 29 वेळेस आलेले आम्हाला पाहण्यास मिळतो. 29 वेळेस परमेश्वर असे म्हणतो
असं हग्गई संदेष्टा म्हणतो. 2 अध्यायामध्ये 2च अध्याय आहेत, साधारण 38 वचनं आहेत, पण 29 वेळेस परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वर असे म्हणतो. आम्हाला पाहण्यास मिळतं. पुढे घ्या. हग्गई, पुढचा पॉइंट घ्या बरं का. पार्श्वभूमी झाली आपली. आता पुढचा पॉइंट घ्या. हग्गईच्या ग्रंथातून महत्वाचा विशेष कार्य. हग्गईच्या ग्रंथातून महत्वाचे विशेष कार्य 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. नंबर 1 त्याच्यामध्ये आहे, हग्गईने या ग्रंथामध्ये 14 भविष्यवाणी सांगितल्या आणि त्या पूर्ण झाल्या. 14 भविष्यवाणी पूर्ण झाल्या आम्हाला पाहण्यास मिळतात. नंबर 2 3 भविष्यवाणी पूर्ण होणार आहे. तीन भविष्यवाणीचे रेफरन्स ते आपण ख्रिस्ताचं देवत्व पाहिलं ना, ख्रिस्ताचं प्रगटीकरण, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. तो जगातील राष्ट्राला काढून टाकण्याच्या रूपात प्रगट होणार आहे. ओके, पुढे घ्या. या ग्रंथामध्ये इस्रायल लोकांना देवानं 9 आज्ञा त्यांना दिल्या. मंदिराबाबत 9 आज्ञा दिल्या. माऱ्याकडे लक्ष लावा, लाकूड आणा, डोंगराकडे जा, असे भरपूर तुम्हाला त्या ग्रंथामध्ये परमेश्वर देवानं उत्तेजन दिलेलं, आज्ञा दिलेलं आम्हाला पाहण्यास मिळेल. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण प्रत्येक आज्ञा किंवा प्रत्येक गोष्टी पाहू शकत नाही, पण तुम्ही जर घरी गेल्यावर वाचलं तर तुम्हाला समजून येईल. हगे त्याला म्हणजे डोंगराकडे जा, लाकडे आणा, आपल्या मार्गाकडे लक्ष लावा, अशा भरपूर तुम्हाला गोष्टी हगेच्या ग्रंथामधून शिकण्यासाठी मिळतील. कामाला लागा आणि भरपूर अशा गोष्टी आम्हाला पाहण्यास मिळतील. पुढचं घ्या. या ग्रंथामध्ये देवाने इस्रायल लोकांना 8 प्रश्न विचारले. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची ताण भागली जात नाही, तुम्ही कपडे घालता पण तुम्हाला ऊब मिळत नाही, तुम्ही कमवता पण तुम्हाला पैसे मिळत नाही, किंवा भोग पडलेल्या पिशवीत टाकल्यासारखं आहे. असे प्रश्न परमेश्वरानं त्यांना विचारले. आणि शेवटची गोष्ट 5वी, पवित्र शास्त्रातील 37वे पुस्तक आहे, 37. फार महत्वाचा ग्रंथ आहे 37. आता पुढचा पॉइंट घ्या. विशेष कार्य झालं. आता पुढचा घ्या. हग्गईच्या उदाहरणावरून देवाचा सेवक किंवा उपदेशक कसा असावा हे आम्हाला शिकता येईल. हग्गई संदेशाच्या उदाहरणावरून देवाचा सेवक किंवा उपदेशक कसा असावा हे शिकता येईल. त्यामध्ये नंबर एक, तो आपल्या स्वतःला पुढे आणत नाही. तो आपल्या स्वतःला पुढे आणत नाही किंवा आपल्या मनच्याच गोष्टी सांगत नाही.
संदर्भ त्याचा का? हो आहे ना, 12 वचन, पहिला अध्याय. हागेच चाललं आपलं, हागेच पाहणं, आपण दुसरीकडे जाणारच नाही. तो मनचा काय सांगत नाही, जो परमेश्वरापासून आलेली वाणी आहे, परमेश्वरापासून आलेला निरोप आहे, तोच त्या लोकांना तो सांगत आहे. म्हणून आपण पाहिलं की सैन्याधीश परमेश्वर असे म्हणतो, असं 29 वेळेस हगे संदेष्टा या ग्रंथामध्ये आम्हाला सांगताना आम्हाला पाहण्यास मिळतो. नंबर 2, हग्गई संदेष्टा दोष देतो व उत्तेजन ही देतो. तो चुका दाखवतो किंवा दोष देतो, पण उत्तेजन ही देतो. हग्गईच्या काळात जर आम्ही पाहिलं तर इस्रायल लोक देवापासून, देवाच्या मंदिरापासून, देवाच्या कार्यापासून, देवाच्या कामापासून, देवाच्या सेवेपासून ते दूर जाऊन स्वतःच्याच संसारामध्ये, स्वतःच्याच कामामध्ये, स्वतःच्याच व्यवसायामध्ये ते दंग झालेले आम्हाला पाहण्यास मिळतात. आणि बेपर्वा जीवन ते जगत होते. ते हे विसरून गेले होते की परमेश्वर देवानं आम्हाला बंदिवासामधून आम्हाला देवाचं मंदिर बांधण्यासाठी परमेश्वराने आम्हाला आणलेलं आहे. ते हे विसरून गेले होते की परमेश्वराने आम्हाला बरकत, आम्हाला कल्याण, आम्हाला यश आणि आम्हाला आशीर्वाद यासाठी दिलेला आहे की आम्ही आमच्या स्वदेशी जाऊन मंदिर बांधावं, मंदिरासाठी काम करावं. पण ते काम सोडून ते स्वतःच्याच कार्यामध्ये, स्वतःच्याच संसारामध्ये, स्वतःच्याच व्यवसायामध्ये ते दंग झालेले आम्हाला पाहण्यास. आज पण असे बरेच लोक आहेत, देवाच्या कामाकडे, देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःच आमच्या मध्येच ते दंग झालेले आहे. तिसरी गोष्ट घ्या त्याच्यामधून, हग्गई संदेष्टा देवापासून आलेला निरोप लोकांना सांगतो. हग्गई संदेष्टा देवापासून आलेला निरोप देवाला सांगतो. तो मनचं काही सांगत नाही, काही गोष्टी सांगत नाही, पण देवापासून आलेला निरोपच जो जसाचा आहे तसाच तो देवाच्या लोकांना तो प्रगट करतो. नंबर 4, तो टीका करतो परंतु प्रशंसाही करतो. हग्गई संदेशाचं आम्ही जर पाहिलं, तो टीका करतो पण प्रशंसा ही करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. आणि शेवटची गोष्ट घ्या 5वी, तो फक्त काम सांगत नाही. हग्गई संदेष्टा तो फक्त काम सांगत नाही तर स्वतः कामामध्ये हातभार लावतो. तो फक्त काम सांगत नाही तर स्वतः कामामध्ये हातभार लावतो. ते म्हणत नाही की फक्त तुम्ही जा डोंगराकडे, तुम्ही लाकडे आणा, तुम्ही कामाला लागा, आणि तो काहीच करत नाही. पुढारी असा नाही, तर पुढारी असा आहे की स्वतः पुढे जाऊन कार्य करणारा आम्हाला पाहण्यास मिळतो. देवाची सेविका कॅथरीन कुलमन अशा प्रकारे म्हणतात की देव सोन्याचे भांडे किंवा चांदीचे भांडे शोधत नाही, तो उत्सुक पात्राचा शोध करतो. देव अशा पात्राचा शोध करतो जे देवाच्या कार्यासाठी उत्सुक आहेत आणि त्याने आपल्या स्वतःला दिलेला आहे. इथपर्यंत समजलं? पुढे जाऊ आपण. हग्गई, पुढचा पॉइंट घ्या, फार महत्वाचा आहे की हग्गईने या ग्रंथामध्ये साधारण 5 संदेश सांगितले. 5 2 अध्यायामध्ये त्याने इस्रायल लोकांना 5 उपदेश केले आणि ते उपदेश लोकांच्या मनामध्ये इतकं कार्य झालं
इतकं स्फूर्ती त्यांच्या मनामध्ये आली की त्यांनी देवाचं काम त्यांनी केलं. हग्गईनं या ग्रंथामध्ये साधारण 5 संदेश लोकांना सांगितले. त्यातला पहिला संदेश हग्गईचा ग्रंथ पहिला अध्याय 1 ते 11 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतो. पहिला संदेश हग्गईचा ग्रंथ पहिला अध्याय 1 ते 11 वचनामध्ये पहिला संदेश हग्गईनं इस्रायल लोकांना सांगितला. आणि त्या संदेशाचा मुख्य विषय होता, हग्गईने जो संदेश सांगितला त्याचा मुख्य विषय फार महत्वाचा आहे की यहुदी लोकांच्या कार्याचा हग्गई निषेध करतो. यहुदी लोकांचं जे कार्य होतं त्या कार्याचा हग्गई निषेध करताना आम्हाला पाहण्यास मिळतो किंवा विरोध करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. यहुदी लोकांना देवाच्या विरुद्ध पाप केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. ते हे विसरून गेले की देवानं आम्हाला कशासाठी आणलेलं आहे. 3 गोष्टी त्यांचा कार्याचा निषेध करताना आम्हाला हग्गई संदेश पाहण्यास मिळतो. 3 गोष्टीचा कार्याचा निषेध. यहुदी लोकांनी पाप केलं. यहुदी लोकांचं जर आम्ही पाप पाहिलं या ग्रंथामध्ये तर त्यांचं पहिलं पाप होतं की त्यांनी देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष केलं. यहुदी लोक, देवाचे निवडलेले लोक, देवाच्या मंदिरात असणारे लोक, त्यांनी देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. हग्गईचा ग्रंथ पहिला अध्याय 2 ते 4 वचनामध्ये त्यांचं पाप, हग्गई त्या कार्याचा निषेध करतो. हग्गई पहिला अध्याय 2 ते 4 वचनामध्ये यहुदी लोकांचं पाप जर आम्ही पाहिलं तर त्यांचं पाप होतं की देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष करणं. देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष करणं म्हणजे देवाकडे दुर्लक्ष केल्यासारखं आहे. नंबर 2, दारिद्र्याचं वर्णन केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. त्यांच्या दुर्लक्षामुळं त्यांच्या जीवनामध्ये दारिद्र्य आलं आम्हाला पाहण्यास मिळतं. त्यांनी देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष केलं म्हणून त्यांच्या जीवनामध्ये दारिद्र्य आलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. हग्गईचा पहिला अध्याय 5 ते 8 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. तिसरं आणि शेवटचं गोष्ट आम्ही जर पाहिलं त्याच्या संदेशाच्या मुख्य विषयामध्ये की त्यांचं पापामुळं त्या इस्रायल देशामध्ये दुष्काळ पडला आम्हाला पाहण्यास मिळतं. दुष्काळ. पहिला अध्याय दुष्काळ पडला. पहिला अध्याय 9 ते 11 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. यहुदी लोकांचा कार्याचा निषेध करताना आम्हाला पाहण्यास मिळतं. त्यांचं कार्य होतं देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष करणं. त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये दारिद्र्य आलं आणि दुष्काळ पडला. आणि म्हणून हग्गई त्यांना सांगत आहे की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. पहिला संदेश हग्गईने त्यांना सांगितला. दुसरा संदेश हग्गईचा फार महत्वाचा आहे. दुसऱ्या संदेशाकडे आपण जाऊ. दुसरा संदेश हग्गईचा ग्रंथ पहिला अध्याय 12 ते 15 वचनामध्ये दुसरा संदेश हग्गईचा आम्हाला पाहण्यास मिळतो. हग्गईचा ग्रंथ पहिला अध्याय 12 ते 15 वचनामध्ये दुसरा संदेश. आणि संदेशाचा विषय जर आम्ही पाहिलं देवाच्या कार्याला व देवाच्या लोकांना स्फूर्ती देणारा संदेश किंवा प्रेरणा देणारा संदेश आम्हाला पाहण्यास मिळतो.
देवाच्या कार्याला व देवाच्या लोकांना स्फूर्ती किंवा प्रेरणा देणारा संदेश आम्हाला पाहण्यास मिळतो. त्यामध्ये देखील त्याने 3 मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आम्हाला पाहण्यास मिळतात. पहिली गोष्ट तो सांगत आहे, चांगला परिणाम होणार जर कार्यात सहभागी झालो तर. चांगला परिणाम होणार आम्हाला जर आम्ही देवाच्या कार्यात सहभागी झालो तर. चांगला परिणाम आम्हाला होणार. आम्ही जी शेतीबाडी करत आहोत ते शेतीबाडीमध्ये चांगला आम्हाला उपज मिळणार. जे घरदार आम्ही बांधत आहोत ते घरदार मध्ये आम्हाला यश प्राप्त होणार. कधी? ज्यावेळेस आम्ही देवाच्या कार्यामध्ये सहभागी होऊ. पहिला अध्याय 12 ते 13 वचनामध्ये याचं वर्णन आम्हाला केलेलं पाहण्यास मिळतं. पहिला अध्याय 12 ते 13 वचनामध्ये. त्यामध्ये दुसरी गोष्ट आहे, नंबर 2, देवाच्या कार्यात आम्हाला स्वतः देवाची उपस्थिती प्राप्त होणार. आम्ही काम करत असताना लक्षात घ्या, आमच्या कार्यामध्ये, आमच्या कामामध्ये देवाची स्वतःची उपस्थिती आमच्या बरोबर असते. आम्ही जर देवाचं काम करतो तर देव इमानुएल म्हणून तो आमच्या बरोबर असतो. देवाच्या कार्यात आम्हाला स्वतःला देवाची उपस्थिती प्राप्त होणार आणि त्या उपस्थितीचा अनुभव आम्हाला प्राप्त होणार. पहिला अध्याय वचन 13 मध्ये याचं वर्णन केलेलं आहे. पहिला अध्याय वचन 13. त्यामधले नंबर 3री गोष्ट घ्या, मंदिराच्या बांधकामास पुन्हा सुरुवात केली. मंदिराच्या बांधकामास इस्रायल लोकांना पुन्हा सुरुवात केली. पहिला अध्याय वचन 14 मध्ये याचं वर्णन केलेलं आहे. 1:14. तिसरा संदेश घ्या त्यांचा. हगईने तिसरा संदेश सांगितला. हगईचा ग्रंथ 2रा अध्याय 1 ते 9 वचनामध्ये तिसरा संदेश हगईनं देवाच्या लोकांना दिलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. 2रा अध्याय 1 ते 9 वचनामध्ये. त्या संदेशाचा मुख्य विषय होता देवाच्या व राष्ट्रीय सेवेसाठी उत्तेजन. देवाच्या कार्यासाठी व राष्ट्रीय सेवेसाठी उत्तेजन. हग्गई संदेष्टानं देवाच्या कार्यासाठी व राष्ट्र सेवेसाठी देवाच्या लोकांना उत्तेजन दिलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. त्यामुळे देखील 3 मुद्दे हगईनं त्या ग्रंथामध्ये दिलेला आम्हाला पाहण्यास मिळतात. त्यातली पहिली गोष्ट आहे कष्टी होणे. अर्थात कामाला लागणे. आळशी होणे नाही, बेपर्वा होणे नाही, दुर्लक्ष होणे नव्हे, तर कामाला लागणे. 2रा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. 2रा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये. त्यामध्ये नंबर 2री गोष्ट घ्या, देवाच्या कार्यासाठी हग्गई त्यांना उत्तेजन देत आहे. उत्तेजन देणं. देवाच्या कार्यासाठी हग्गई त्यांना
उत्तेजन देत आहे. दुसरा अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. दुसरा अध्याय 4 आणि 5 वचन. तिसरं त्यामध्ये शेवटची गोष्ट आहे, जर आम्ही देवाच्या कामाला लागलो, जर आम्ही त्याच्या वाणीला आम्ही प्रतिसाद दिला, तर आम्हाला अभिवचन प्राप्त होईल. तिसरी गोष्ट काय आहे, तर आम्हाला अभिवचन प्राप्त होईल. अभिवचन, आम्ही जर देवाच्या कामाला लागलो, देवाच्या वाणीला आम्ही प्रतिसाद दिला, मान दिला, सन्मान दिला, तर देवापासून आम्हाला अभिवचन आहे. अभिवचन दुसरा अध्याय 6 ते 9 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. दुसरा अध्याय 6 ते 9 वचनामध्ये आम्हाला परमेश्वराचं अभिवचन आम्हाला पाहण्यास मिळतं. आपण सर्व संदर्भ वाचू शकत नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण तुम्ही घरी गेल्यावर मनन करा. चौथा संदेश त्यांचा आपण पाहूया. हग्गईनं देवाच्या लोकांना दिलेला चौथा संदेश. हग्गईचा ग्रंथ दुसरा अध्याय 10 ते 19 वचनामध्ये चौथा संदेश त्यांनी सांगितला. हग्गईचा ग्रंथ दुसरा अध्याय 10 ते 19 वचनामध्ये जे देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष करत होते, जे बेपर्वाने जीवन जगत होते, जे आळशी बनले होते, त्या लोकांना चौथा संदेश हग्गई संदेशला सांगत आहे. त्या संदेशाचा मुख्य विषय आम्हाला जर पाहण्यास मिळतो की देवाच्या कार्यात व देश कार्यामध्ये आम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार. देवाच्या कार्यात व देश कार्यात आम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार. विषय देवाच्या कार्यात आणि देश कार्यात आम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार. त्यामध्ये देखील 3 मुद्दे त्यांनी मांडलेले आम्हाला पाहण्यास मिळतात. त्यातली पहिली गोष्ट आहे, देवाच्या कार्यामध्ये नियम, आज्ञा आणि तत्व आहे. देवाच्या कार्यात नियम, आज्ञा आणि तत्व असलेले आम्हाला पाहण्यास मिळतात. दुसरा अध्याय 10 ते 13 वचनामध्ये दुसरा अध्याय 10 ते 13 वचनामध्ये नियम, आज्ञा आणि तत्व आम्हाला पाहण्यास मिळतात. नंबर 2 घ्या. हग्गई संदेष्टा इस्रायल लोकांची अशुद्धता प्रगट करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. तो गोड गोष्ट बोलत नाही इथं, है ना. तो मनाला आवडेल असं सांगत नाही, पण त्या इस्रायल लोकांची अशुद्धता तो प्रगट करताना आम्हाला दिसतो. हग्गई अशुद्धता, त्यांचं पाप, त्यांचा दोष प्रगट करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. दुसरा अध्याय 14 ते 17 वचनामध्ये इस्रायल लोकांची दुष्टता. दुसरा अध्याय 14 ते 17 वचनामध्ये. तिसरी आणि शेवटची गोष्ट त्या ठिकाणी सांगताना आम्हाला पाहण्यास मिळतं. तिसरी गोष्ट, वचनाची पुनरुत्ती होताना आम्हाला पाहण्यास मिळते, किंवा वचनाचं वचन पूर्ण झालेलं आम्हाला पाहण्यास मिळते. दुसरा अध्याय 18 ते 19 वचनामध्ये जे हग्गई संदेशाने वचन सांगितलं ते पूर्ण झालेलं आम्हाला पाहण्यास मिळते. अठरा ते 19 पाचवा संदेश घ्या, त्याचा शेवटचा संदेश आहे.
2 अध्यायच आहेत हग्गाईच्या ग्रंथामध्ये, साधारण 38 वचन आहेत, पण त्याने 5 संदेश, मला वाटतं फक्त तिने 3 महिने आणि 24 दिवस तिने सेवा कार्य केलं. फक्त अल्प सेवा कार्य होतं, पण फार प्रभावशाली होतं. आणि या प्रभावशाली कार्यामध्ये त्याने देवाच्या मंदिराकडे, देवाच्या लोकांकडे, देवाच्या नगराकडे त्याने विशेष लक्ष दिलेलं आम्हाला पाहण्यास. 5वा संदेश त्याचा घ्या, हग्गाईचा ग्रंथ 2रा अध्याय 2 ते 23 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतो. हग्गाईचा ग्रंथ 5वा अध्याय, क्षमा करा, 2रा अध्याय 2 ते 23 वचनामध्ये 5वा संदेश. त्या संदेशाचा विषय जर आम्ही पाहिला तर देवाच्या समर्पित कार्यात आम्हाला संरक्षण आहे. देवाच्या समर्पित कार्यामध्ये आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या शहराला, आमच्या देशाला, आमच्या मंडळीला देवापासून संरक्षण प्राप्त होतं. हा मुख्य विषय हग्गाई संदेशानं देवाच्या लोकांना दिलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. त्यामुळे 2 गोष्टी तो सांगत आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट सांगत आहे, देवाच्या लोकांच्या दुःखात, देवाच्या लोकांच्या दुःखात व संकटात, देवाच्या लोकांच्या दुःखात व संकटात आणि छळात देवाचे संरक्षण प्राप्त होते. दुःखात, संकटात, छळामध्ये आम्हाला देवापासून संरक्षण आम्हाला प्राप्त होते. जरी दुष्काळ असला तरी देवाचं संरक्षण आम्हाला, आमच्या परिवाराला, आमच्या मंडळीला, आमच्या मंदिराला, आमच्या देशाला देवापासून संरक्षण आम्हाला प्राप्त होते. 2रा अध्याय 6 ते 7 वचनामध्ये याचं वर्णन केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. 2रा अध्याय 6 ते 7 वचनामध्ये. त्यातली शेवटची गोष्ट आहे, कारण देवाच्या हातातच आमचं संरक्षण आहे. देवाच्या हातामध्येच आमचं संरक्षण आहे. काही लोकांना वाटतं डॉक्टरच्या हातामध्ये आहे, बऱ्याच गोष्टीमध्ये आहे. पण लक्षात घ्या, हग्गाई संदेशानं आम्हाला या ठिकाणी एक उत्तेजन दिलेलं आहे की देवाच्या हातामध्येच आमचं, आमच्या कुटुंबाचं, आमच्या लेकरा बाळाचं, आमच्या मंडळीचं, आमच्या देशाचं, आमच्या शहराचं, आमच्या नगराचं देवाच्या हातात संरक्षण आहे. हग्गाईचा ग्रंथ 2रा अध्याय वचन 23 मध्ये वर्णन केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. 2:23. आम्ही त्याच्या हातातील कळप, त्याच्या कुरणातील मेंढरे असे आहोत. इथपर्यंत समजलं? काय प्रश्न आहे का? ओके, अर्धा तास आहे आपल्याकडे अजून. पुढची गोष्ट घ्या आता, फार महत्वाची गोष्ट आहे. दैनिक जीवनातील हग्गाईच्या ग्रंथातून, दैनिक जीवनातील हग्गाईच्या ग्रंथातून आध्यात्मिक जीवनात शिकण्यासाठी काही महत्वाचे विषय हग्गाई संदेशाने या ठिकाणी प्रगट केलेले आम्हाला पाहण्यास मिळतात. 5 गोष्टी हग्गाई संदेशानं या ग्रंथात आध्यात्मिक वाढीसाठी त्याने सांगितलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. हग्गाईच्या ग्रंथातून आध्यात्मिक जीवनात शिकण्यासाठी 5 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे वेळ. देवाच्या कार्याला वेळ. हग्गाई संदेशाच्या काळामध्ये लोक म्हणत होते, आम्हाला देवाच्या कार्याला वेळ नाहीये, देवाच्या सेवेला वेळ नाहीये, देवाच्या मंदिरामध्ये जायला वेळ नाहीये, देवाच्या मंदिराची दुरुस्ती करायला आम्हाला वेळ नाहीये, असे लोक बोलत होते. आणि हग्गाई त्यांना सांगत आहे, अशी वेळ आली आहे काय, तुम्ही आपल्या तप्त कुशीच्या घरात राहावे अशी वेळ आलेली आहे का? वेळ सांगत आहे. दुसरी गोष्ट सांगत आहे पैसा. हग्गाईच्या काळामध्ये लोक असे बोलत होते की आम्ही फक्त आमचा पैसा आमच्या घरादाराला, आमच्या शेतीबाडीला, आमच्या मुलांच्या लग्नाला, कार्याला यामध्येच आम्ही गुंतू,
पण देवाच्या कार्याला आम्ही करणार नाही, कारण शत्रू विरोध छळ होत आहे, शत्रू आहे, आणि देवाचं काम, देवाचं मंदिर यासाठी आमच्याकडे पैसा नाहीये. तिसरी गोष्ट, काम, वर्क, काम. आम्ही श्रम करू पण आमचं घरदार बांधायला, आम्ही श्रम करू पण आमची शेतीवाडी करायला, आम्ही श्रम करू पण आम्ही स्वतःचा आयुष्य आराम करायला, आम्ही श्रम करू, आम्ही आमच्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही श्रम करू, पण देवाच्या कार्याला आम्हाला श्रम करायला सांगू नका. त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती. हग्गईच्या काळामध्ये लोक देवाच्या मंदिरातल्या कामाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. नंबर 4, देवाचं मंदिर. हे मंदिर याची पुन्हा बांधणी करण्यासाठीच परमेश्वर देवानं आम्हाला स्वदेशी आणलेलं आहे. ह्याची आठवण हग्गई संदेष्टा देवाच्या लोकांना सांगताना आम्हाला पाहण्यास मिळतो. आणि 5वी गोष्ट, अभिवचन. अभिवचन आहे. जर आम्ही आमची वेळ देवाला दिली, आम्ही आमचा पैसा देवाला दिला, आम्ही आमचे श्रम जर देवाला दिले, आणि आम्ही जर मंदिरामध्ये आवेशाने कार्य केलं, तर देवापासून आम्हाला अभिवचन आहे, आम्हाला अभिवचन प्राप्त होणार. त्यातली आपण पहिली गोष्ट घेऊ, वेळ. टाइम इज मनी, है ना. वेळ. हग्गईच्या ग्रंथामध्ये वेळ हा शब्द जो आहे साधारण 3 वेळेस आलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. अध्याय 2 आहेत, पण वेळेला किती महत्व हग्गई संदेष्टानं दिलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. 3 वेळेस वेळ किंवा समय हा शब्द आलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. हग्गईचा ग्रंथ 1 अध्याय वचन 2, हग्गईचा ग्रंथ 1 अध्याय त्यामध्येच वचन 2 आहे, आणि हग्गईचा ग्रंथ 1 अध्याय वचन 4 मध्ये 2 वचनामध्ये 2 वेळेस आलेला आहे वेळ. 1 अध्याय 4 वचन, वेळ किंवा समय. हग्गईच्या काळात इस्रायल लोक बोलत होते की देवाचं मंदिर बांधायला आम्हाला वेळ नाहीये, देवाचं कार्य करायला आम्हाला वेळ नाही. पण लक्षात घ्या, परमेश्वर देवानं आम्हा सर्वांना सारखीच वेळ दिलेली आहे. स्वतः परमेश्वर देव वेळेला महत्व देताना आम्हाला पाहण्यास मिळतो, किंवा समय कार्य करण्यास आम्हाला पाहण्यास मिळतो. जर देवच आम्हाला म्हणला की आम्हाला तुमच्या प्रार्थना ऐकायला वेळ नाही, तर आमचं कसं होणार? तर आम्हाला पवित्र शास्त्रामधून 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, की आताच समय अनुकूल आहे, आताच देवाच्या कार्याचा समय आहे, आताच समय अनुकूल आहे. 2 कोरिंथ 6 अध्याय वचन 2, नंतर करू, पर 2 वर्षांनी करू, आम्ही असं जर सांगत बसलो तर आम्ही देवाच्या कार्याला उपयोगी नाहीये. 2 कोरिंथ 6 अध्याय वचन 2 मध्ये संत पौल कोरिंथ येथील मंडळीला सांगत आहे की आताच तारणाचा दिवस आहे, किंवा आताच समय जो आहे अनुकूल आहे, की देवाच्या मंदिराकडे आम्ही लक्ष लावावं, देवाच्या मंदिरामध्ये आम्ही काम करावं, देवाच्या मंदिरामध्ये आम्ही त्याची उपासना करावी, त्याची भक्ती करावी, पवित्र आणि युक्त होऊन आम्ही आत्म्याने आणि खरेपणानं देवाच्या कार्यामध्ये सहभागी व्हावं. आत्ताच वेळ आहे. त्यामध्ये नंबर 2, वेळेचा सदुपयोग करा. वेळेचा सदुपयोग करा. इबिस्करास पत्र 5 अध्याय वचन 16 मध्ये संत पौल एबिस येथील मंडळीला वेळेचं महत्व सांगताना आम्हाला पाहण्यास मिळतं. इबिस्करास पत्र 5 अध्याय वचन 16, वेळेचा सदुपयोग करा.
कारण दिवस फार वाईट आहेत. त्यामध्ये शेवटची गोष्ट आहे, प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. जीसस इज कमिंग सून. याकोबाचा ग्रंथ 5वा अध्याय वचन 8. म्हणून आम्ही आमचं वेळ देवाच्या कार्याला देणं गरजेचं आहे, कारण ख्रिस्ताच्या आगमनाची वेळ आलेली आहे. देवाच्या आगमनाची वेळ आलेली आहे, म्हणून आम्ही देवाच्या कार्याकडे दुर्लक्ष न करता आम्ही समयाचा सदुपयोग केला पाहिजे. आम्ही जर पाहिलं यहुदी जर आम्ही वेळ पाहिला किंवा यहुदी पहर त्याला म्हणलेला आहे. 4 पहर होते यहुदी लोकांमध्ये. यहुदी लोकांमध्ये 4 पहर आम्हाला पाहण्यास मिळतात. त्यांचा पहिला पहर जो आम्ही जर पाहिलं तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर 9 पर्यंत पहिला पहर यहुदी लोकांचा आम्हाला पाहण्यास मिळतो. संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत पहिला पहर यहुदी लोकांचा आम्हाला पाहण्यास. दुसरा पहर 9 ते 12 असलेला दुसरा पहर यहुदी लोकांचा आम्हाला पाहण्यास मिळतो. 9 ते 12. तिसरा पहर 12 ते 3 हा समय त्यांचा तिसरा पहर आम्हाला पाहण्यास मिळतो. आणि चौथा पहर 3 ते 6. 4 पहर यहुदी लोकांमध्ये आम्हाला. मग दुसरा दिवस सुरुवात. वेळ माणसाला परिपक्व बनवते. वेळ माणसाला परिपक्व बनवते. ग्रीक भाषेमध्ये वेळेला 3 शब्द आम्हाला पाहण्यास मिळतात. वेळ किंवा समय या शब्दासाठी ग्रीकमध्ये 3 शब्दचं वर्णन केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. जे अल्फाबेट आहे त्यामध्ये 3 शब्द आलेले आम्हाला पाहण्यास मिळतात. पहिला शब्द आहे क्रोनोस. 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 हा ग्रीक शब्द आहे क्रोनोस. त्याचा अर्थ होतो घंटे, मिनिट किंवा दिन. घंटे, मिनिट किंवा दिवस. क्रोनोस. स्पेलिंग सांगू का? दुसरं घ्या. ओरा. अरे ओरा. हा ओरा. WPA असं दिलेलं त्यांनी. PA ग्रीकचं. त्याचा अर्थ देखील होतो समय किंवा घंटे. समय किंवा घंटे. आणि तिसरं शेवटचं केरोस. केवर 2 मात्र के र केरोस. के ये हा रवीचा रोस. KAIROS. त्याचा अर्थ होतो योग्य वेळ. गुड टाइम. योग्य वेळ. शलोमोन राजाने देखील वेळ फार महत्व दिलंय बरं का.
शल्मोन या नावाचा अर्थ होतो शांतता प्रिय. बुद्धिमान राजा आहे. जर आम्ही पाहिलं उपदेशक याचा 3रा अध्याय 1 ते 15 वचनामध्ये तो प्रत्येक कार्याला समय असतो असं म्हणत आहे. उपदेशक 3रा अध्याय 1 ते 15 वचनामध्ये बुद्धिमान शल्मोन राजा प्रत्येक कार्याला समय असतो असं आम्हाला सांगताना पाहण्यास मिळतं. 1 ते 15 वचनामध्ये शल्मोन राजा साधारण 28 वेळेस समय असा उल्लेख करतो. 28 वेळेस समय असा उल्लेख करतो. आता दुसरी गोष्ट घ्या, पैसा. हग्गईनं इस्रायल लोकांना पैशाबाबत फार गांभीर्य त्यांना प्रकट केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. आमचा पैसा देवाच्या कार्यासाठी किती महत्वाचा आहे, किंवा आमचा दाम, आमची किंमत, आमचा पैका देवाच्या कार्यासाठी किती महत्वाचा आहे. हग्गई या ठिकाणी सांगताना पैसा हा शब्द हग्गईच्या ग्रंथामध्ये फक्त 1 वेळेस आलेला आहे. हग्गईचा ग्रंथ 1 अध्याय वचन 6 मध्ये. हग्गईच्या काळात लोक बोलत होते की देवाचं मंदिर बांधण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही, पण आमचं घर बांधायला पैसा आहे. आमची शेतीबाडी करायला पैसा आहे. हग्गईच्या काळात लोक स्वतः तप्त कुशीच्या घरात राहत होते, आयुष्य आरामाने जीवन जगत होते, पण देवाचं मंदिर ओसाड पडलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. स्वतः ते तप्त कुशीच्या घरात राहताना आम्हाला दिसतात. त्या घरासाठी, शेतीबाडीसाठी लागेल ते खर्च करायला तयार होते, पण देवाच्या कार्याकडं त्यांनी आपला किंमत, दाम, पैका काहीच त्यांनी लावला नव्हता. एक सुविचार आहे फार सुंदर. पैशाबाबत 3 गोष्टी नक्की करा. पैशाबाबत 3 गोष्टी नक्की करा. पहिली गोष्ट करा, कमवा, खूप कमवा. दुसरी गोष्ट आहे, खूप साठवा. आणि तिसरी गोष्ट आहे, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. लक्षात घ्या, फक्त पैसा कमवून कुणी श्रीमंत होत नाही. योग्य कमवा, साठवा आणि योग्य ठिकाणी गुंतवा. पवित्र शास्त्रामध्ये देखील पैशाबाबत काय आध्यात्मिक शिक्षण आम्हाला पाहण्यास मिळतं. पवित्र शास्त्रामध्ये पैशाबाबत काय आध्यात्मिक शिक्षण आहे, तर 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे, ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशानं तृप्ती होत नाही. शल्मोन राजा बुद्धिमान, धन संपन्न, ऐश्य आराम सर्व त्याच्याकडे होतं. आणि तो शल्मोन राजा उपदेशक याचा 5वा अध्याय वचन 10 मध्ये म्हणत आहे की ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशानं तृप्ती होत नाही. या हग्गईच्या काळातील लोकांना वाटत होतं की पैसा आमचं सर्वस्व आहे, घर आमचं सर्वस्व आहे, पैसा आमच्या कठीण काळामध्ये कामाला येईल, आणि म्हणून त्याने देवाच्या कार्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. पण पैसा ज्याला प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्त होत नाही. उपदेशक याचा 5वा अध्याय वचन 10 मध्ये सांगितलेला आहे. त्यामध्ये दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, सेवक अनित्यने पैसा मिळवणारा नसावा. सेवक अनितीने पैसा मिळवणारा
नसावा. तीत पहिला अध्याय वचन 7 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. तीत पहिला अध्याय वचन 7. तिसरी गोष्ट पहिला अध्याय वचन 7. तिसरी गोष्ट पैसा उपदेशक याचा 7वा अध्याय वचन 12 मध्ये शलोमोन राजा म्हणतो, उपदेशक 7वा अध्याय वचन 12, पैसा ही आश्रय देणारा आहे. पैसा ही आश्रय देणारा आहे. नंबर 4, पैशानं सर्व काही साध्य होतं. उपदेशक 10वा अध्याय वचन 19. पैशाने सर्व काही साध्य होतं. उपदेशक 10:19. त्यामध्ये तिसरी गोष्ट घ्या आता, काम, वर्क. हग्गई संदेशाच्या जीवनातून आम्ही पाहिलं की हग्गई फक्त त्यांना सांगत नाही काम करा काम करा काम करा, पण तो स्वतः त्या लोकांबरोबर काम करताना आम्हाला दिसतो. लोकांबरोबर स्वतः देवाच्या मंदिरामध्ये तो कार्य करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. काम, वर्क. आणि काम हा जो शब्द आहे हग्गईच्या ग्रंथामध्ये 4 वेळेस आलेला आम्हाला पाहण्यास मिळतं. 4 वेळेस आलेला आम्हाला पाहण्यास मिळतं. नंबर 1, हग्गई याचा 2रा अध्याय वचन 4. हग्गई 2:4 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. नंबर 2, हग्गई 2रा अध्याय वचन 14 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. 2:14. नंबर 3, 2:17 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. 2:17. नंबर 4, हग्गई 1:14 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. काम. हग्गईच्या काळामध्ये सर्व इस्रायल लोक देवाच्या मंदिराचं काम सोडून शत्रूच्या भीतीनं स्वतःचं घर, शेतीबाडी करू लागले होते. परंतु त्यांच्या कामाला यश मिळत नव्हतं. जे काही ते कार्य घेत होते हाती ते काही सिद्धीत जात नव्हतं. का? कारण त्यामध्ये देवाची उपस्थिती त्यांच्या बरोबर नव्हती. आणि म्हणून दुष्काळ देखील त्या काळामध्ये पडला आम्हाला पाहण्यास मिळतात. लक्षात घ्या, काम हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये सर्वात प्रथम जो आहे उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये आलेला आम्हाला पाहण्यास मिळतं. काम हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये सर्वात प्रथम उत्पत्ती 2 वचन 2 मध्ये स्वतः परमेश्वर देव काम करताना आम्हाला या वचनामध्ये दिसतो. स्वतः परमेश्वर देव काम करताना आम्हाला पाहण्यास मिळतं. जर आम्ही वचन वाचलं त्यामध्ये बघा, देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपविले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. देव काम करताना आम्हाला पाहण्यास किंवा दिसतं. त्यामध्ये 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे कामाबद्दल पवित्र शास्त्रामध्ये त्यातली पहिली गोष्ट आहे हर एक कामाचा नेमलेला समय आहे. प्रत्येक हर एक कामाचा नेमलेला समय आहे. उपदेशक 3रा अध्याय वचन 17. पेरणी करण्याचा समय, कापणीचा समय, उपटण्याचा समय. उपदेशक 3रा अध्याय वचन 17 मध्ये. नंबर 2, जो काम करीत नाही त्याने खाऊ पण नाही.
नंबर 2, जो काम करत नाही त्याने खाऊही नये. दुसरे तेसल 3 अध्याय वचन 10 मध्ये सांगितलेलं आहे. दुसरं तेसल 3 अध्याय वचन 10. तेसली ही मंडळी जर आम्ही पाहिलं तर हे सर्व काम धंदा सोडून जे आहे देवाच्या आगमनाची वाट पाहत होते. आणि काम करायचं सोडून दिलं, सर्व गोष्टी सोडून दिल्या आणि देवाच्या आगमनाची वाट पाहत होते. म्हणून संत पौल त्यांना सांगतो, जर तुम्ही काम करत नाही तर तुम्ही खाऊ पण नाही. नंबर 3, प्रभू येशू म्हणत आहे, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे. प्रभू येशू म्हणत आहे, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे. जो पिता आम्हाला काम करताना दिसतो. योहान कृष्णवर्तमान 5 अध्याय वचन 17. योहान कृष्णवर्तमान 5 अध्याय वचन 17 मध्ये देव पिता काम करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. नंबर 4, प्रभू येशू ख्रिस्त देखील काम करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. प्रभू येशू ख्रिस्त काम करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय वचन 4. आणि योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 1 ते 2 वचनामध्ये मी जातो आणि तुम्हासाठी जागा तयार करतो. योहान 14 1 ते 2 मध्ये प्रभू येशू काम करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. नंबर 5, पवित्र आत्मा देखील काम करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. पवित्र आत्मा तो कैवरी म्हणून तो नेहमी कार्य करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. पवित्र आत्मा देखील कार्य करताना किंवा काम करताना आम्हाला पाहण्यास, एक तो मध्यस्थी किंवा कैवरी म्हणून आम्हाला कार्य करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय वचन 26. नंबर 6 का 6 नंबर 6 हा नंबर 6, प्रभूच्या कामात सर्वदा मंडळीने तत्पर असावे. प्रभूच्या कामात सर्वदा मंडळीनं तत्पर असावं. पिता काम करत आहे, पुत्र काम करत आहे, पवित्र आत्मा काम करत आहे आणि मंडळी देखील प्रभूच्या कार्यामध्ये देखील कसे असले पाहिजे, तत्पर असले पाहिजे. 1 कोरिंथ याचा 15 अध्याय आणि 58 वचन 58. 1 कोरिंथ 15:58. नंबर 7, अध्यक्ष देखील काम करणारा पाहिजे, चांगल्या कामाची अपेक्षा धरणारा पाहिजे. अध्यक्ष किंवा सेवक चांगल्या कामाची अपेक्षा करणारा पाहिजे. 1 तिमोथी 3 वचन 1. आदमाला देखील परमेश्वर देवानं मशागत आणि राखण करण्यासाठी त्याला सांगितलं. 1 तिमोथी 3:1. अध्यक्ष देखील चांगल्या कामाची आकांक्षा किंवा अपेक्षा करणारा पाहिजे. नंबर 8, शेवटची गोष्ट सांगितलेली आहे, तुमच्या ठाई चांगले काम ज्याने आरंभिले आहे तो शेवटापर्यंत नेण्यास समर्थ आहे. फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय वचन 6. फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय वचन 6. तुमच्या ठाई जे चांगले काम आरंभ केलेले आहे ते शेवटापर्यंत नेण्यासाठी परमेश्वर देव समर्थ आहे. आपण लवकर जाऊ, थोडस 4थी गोष्ट घेऊ आपण.
मंदिर 8 वेळेस उल्लेख केलेला आहे मंदिराबद्दल हग्गईच्या ग्रंथामध्ये. हग्गई संदेष्टानं 8 वेळेस याच्या संदर्भ नंतर येतो तुम्हाला. हग्गईच्या काळामध्ये मंदिराची दुर्दशा झालेली आम्हाला पाहण्यास मिळते. तर 3 गोष्टी मंदिराची दुर्दशा झालेली आम्हाला पाहण्यास मिळते. नंबर 1, मंदिर ओसाड झालेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. हग्गईचा ग्रंथ 1 अध्याय वचन 4, 1 अध्याय वचन 9. मंदिर ओसाड झालेला आहे. नंबर 2, इस्रायल लोकांनी देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष केलेलं आहे. हग्गईचा ग्रंथ 1 अध्याय वचन 5 मध्ये त्याने दुर्लक्ष केलेलं आहे. नंबर 3, देवाच्या मंदिराचं वैभव नाहीसं झालेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. नाहीसं झालेलं. 2 अध्याय वचन 3 मध्ये देवाच्या मंदिराचं वैभव नाहीसं झालेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. लक्षात घ्या, मंडळीचं दृश्य मस्तक अधिकारी या पृथ्वीवर कुणी नाहीये. मंडळीचं दृश्य मस्तक अधिकारी या पृथ्वीवर कुणी नाहीये, पण अदृश्य मस्तक ख्रिस्त मात्र स्वर्गात आहे. या पृथ्वीवर मंडळीचा अधिकारी कुणी नाहीये, पण अदृश्य मस्तक ख्रिस्त मात्र स्वर्गात आहे. मंडळीसाठी हिब्रू शब्द आहे. मंडळीसाठी हिब्रू शब्द आहे मोएत. मोएत हिब्रू शब्द आहे मोएत. त्याचा 2 अर्थ होतात. मोएत त्याचे 2 अर्थ होतात. नंबर 1, नेमणूक करणं, नेमणूक करणे. नंबर 1. नंबर 2, सोपवून देणं. नेमणूक करणं. नंबर 2, सोपवून देणं. मंडळी हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये साधारण जवळजवळ 223 वेळेस आलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. मंडळी हा शब्द साधारण जवळजवळ 223 वेळेस आलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. आणि नवीन करारामध्ये 115 वेळेस मंडळी हा शब्द आलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. 115 वेळेस. म्हणजे देवाच्या दृष्टीने मंडळी किती महत्वाची आहे हे आज आम्हाला समजणं गरजेची गोष्ट आहे. ग्रीक शब्द आहे मंडळीसाठी. ग्रीक शब्द कुरिओकस. आणि कुरिओकस या शब्दाचा अर्थ होतो देवाच्या मालकीचं ठिकाण. कुरिओकस मंडळीसाठी हा ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थ होतो देवाच्या मालकीचं ठिकाण. लक्षात घ्या, जगातून बोलवलेला लोकांचा समूह, जगातून बोलवलेला लोकांचा समूह तोच ख्रिस्ताचं शरीर बनतो. जगातून आम्हाला बोलवलं यासाठी की आम्ही ख्रिस्ताचं शरीर बनावं. जगातून आम्हाला देवाने यासाठी बोलवलं की आम्ही ख्रिस्ताचं शरीर बनावं. 5 गोष्टी सांगितलेल्या त्यामध्ये. 5 गोष्टी. नंबर 1, ख्रिस्तानं आम्हाला पाचारण केलेलं आहे. त्याचं शरीर बनण्यासाठी ख्रिस्तानं आम्हाला बोलवलं आहे किंवा पाचारण केलं आहे. पाचारण म्हणजे कालीन. त्याला ग्रीक शब्द आहे कालीन, म्हणजे पाचारण केलेलं. 1 करीन 1 अध्याय वचन 2 मध्ये 1 करीन 1 अध्याय वचन 2 मध्ये. नंबर 2 गोष्ट आहे, ख्रिस्तानं त्याच्या रक्तानं मंडळीला धुवून शुद्ध केलं आहे.
ख्रिस्तानं त्याच्या रक्तानं मंडळीला धुवून शुद्ध, पवित्र, निष्कलंक असं केलेलं आहे. इबिस्करास पत्र 5वा अध्याय 25 ते 26 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. त्यामध्ये नंबर 3री गोष्ट घ्या, ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. इबिस्करास पत्र 5वा अध्याय वचन 13 मध्ये ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. 5:13. चौथी गोष्ट घ्या, ख्रिस्तच मंडळीमध्ये भर घालतो. 5:13. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे आणि ख्रिस्तच जो आहे मंडळीमध्ये आत्म्याची भर घालतो. प्रेषित 2रा अध्याय 47 वचन. हो, 5:13. सर्व निषेधलेल्या गोष्टी उघड्याकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. 5:13. प्रेषित 5:13. एबीस हा एबीस नंतर तुम्हाला प्लीज 2 मिनिटं राहिलेत. ख्रिस्तच मंडळीमध्ये आत्म्याची भर घालतो. प्रेषित 2रा अध्याय 47 वचन. 2:47. आणि पित्याने आकारल्याशिवाय कुणी त्याच्याकडे येत नाही. आणि 5वी गोष्ट घ्या, ख्रिस्त मंडळीचा वर व मंडळी ख्रिस्ताची वधू आहे. प्रकटीकरण 2:47. ख्रिस्त मंडळीचा वर आणि मंडळी ख्रिस्ताची वधू आहे. क्षमा करा, प्रकटीकरण 19:7. शेवटचं घेऊ आपण 2 मिनिटांमध्ये. ख्रिस्त वर आहे आणि मंडळी वधू आहे. क्षमा करा, प्रकटीकरण 19:7. शेवटची गोष्ट आहे. आता अभिवचन. आता हग्गाईच्या ग्रंथामध्ये काही अभिवचन दिलेले आहेत. जर आम्ही देवाच्या मंदिराकडे आम्ही लक्ष लावलं, काम केलं, आम्ही हलगर्जीपणा सोडून दिला, बेपरवापणा सोडून दिला, आणि त्याचप्रमाणे आम्ही आळस सोडून दिला आणि देवाच्या कार्याला जर आम्ही प्रतिसाद दिला तर आम्हाला अभिवचन आहेत. लक्षात घ्या, ह्या लोकांनी देवाच्या कार्याला आपलं जीवन समर्पित केलेलं आम्हाला हग्गाईच्या संदेशामधून पाहण्यास मिळतं. लोकांनी देवाच्या कार्यामध्ये उत्तेजन किंवा आपलं सर्वस्व त्यांनी दिलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. तर अभिवचन आहेत. या हग्गाईच्या ग्रंथामध्ये साधारण 7 अभिवचन दिलेले आहेत. जर आम्ही देवाचं काम केलं, लक्षात घ्या, देव आमचं काम करेन किंवा आमच्या कामामध्ये देव आम्हाला बरकत देईल. तर परमेश्वर देवानं 7 प्रकारचे अभिवचन हग्गाईच्या ग्रंथामध्ये आम्हाला दिलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. नंबर 1, परमेश्वर म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर म्हणत आहे, जर तुम्ही माझं काम केलं तर मी तुमच्या बरोबर राहीन. जर तुम्ही देवाच्या मंदिराकडे आपलं लक्ष लावलं तर मी तुमच्या बरोबर राहीन. हग्गाईचा 1 अध्याय वचन 13 मध्ये परमेश्वर म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे असे सैन्याधीश परमेश्वर म्हणतो. हग्गाई 1:13 मध्ये. नंबर 2 परमेश्वर म्हणत आहे भिवू नका. भिवू नका. जर तुम्ही माझं काम करताय तर शत्रूला भिवू नका, विरोधाला भिवू नका, छळाला भिवू नका, अपयशाला भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे. हग्गाई 2रा अध्याय वचन 5. 2:5 मध्ये परमेश्वर इस्रायल लोकांना सांगत आहे भिवू नका. नंबर 3 मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रगट करेन. नंबर 3 मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रगट करेन.
देव त्याचं तेज, देव त्याचं स्वामित्व मंडळीला प्रगट करेल. किती मोठी कृपा आमच्यावर होईल की देवाचं मनोहर रूप आमच्या दृष्टीस पडेल की ज्यावेळेस आम्ही त्याचं काम करू. हग्गाई 1 अध्याय वचन 8 मध्ये देव स्वतः त्याचं महिमा आमच्या जीवनामध्ये प्रगट करेल. त्याचं वैभव, त्याचं महिमा, त्याचं गौरव, त्याचं महिमाने भरलेलं तेज तो आम्हाला प्रगट करेल. किती झाले? 3. नंबर 4 घ्या. हग्गाईचा ग्रंथ 2 अध्याय वचन 4 मध्ये परमेश्वर म्हणतो मी तुमच्या बरोबर असेल. 2 वेळेस म्हणत आहे परमेश्वर. हग्गाई 2:4 मी तुमच्या बरोबर असेल. मी तुमच्या बरोबर असेल. नंबर 5 घ्या. परमेश्वर म्हणतो मी या स्थळाला शांती देईन. पीस, शालोम. मी या स्थळाला अर्थात मंदिराला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या घराला, तुमच्या शेतीबाडीला, तुमच्या देशाला, तुमच्या शहराला मी शांती देईन. जग देत तसं नाही, त्याची शांती. हग्गाई 2:9 मध्ये, हग्गाई 2:9 मध्ये परमेश्वराची शांती जी कधी संपत नाही. हग्गाई 2:9 मध्ये. नंबर 6 परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला आशीर्वाद देईन. तुमच्या अन्नधान्याला मी आशीर्वाद देईन. मी तुमच्या घरादाराला आशीर्वाद देईन. मी तुमच्या लेकरा बाळाला आशीर्वाद देईन. हग्गाई 2:19 मध्ये परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला आशीर्वाद देईन. आणि मी आशीर्वाद देईल तर शत्रूचं तुमच्यावर काही चालणार नाही. तुमची टोपली आशीर्वादित होईल, तुमची परात आशीर्वादित होईल, तुमचं घर आशीर्वादित होईल, तुमचा उमराठा आशीर्वादित होईल, तुमचं सर्वस्वाला परमेश्वर आशीर्वाद देईन, बरकत देईन. हग्गाई 2:19 मध्ये शेवटची गोष्ट सांगितलेली आहे. नंबर 7 परमेश्वर म्हणतो माझ्या दृष्टीनं तुम्ही अमोल आहात आणि मी तुम्हाला निवडलेला आहे. माझ्या दृष्टीनं तुम्ही अमोल आहात आणि परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला निवडलेला आहे. यासाठी नाही की तुम्ही आपलं घरदार बांधावा, यासाठी नाही की तुम्ही आपली शेतीबाडी करावी, यासाठी नाही की तुम्ही आपल्या संसारामध्ये भग्न व्हावं. मी तुम्हाला यासाठी निवडलंय की तुम्ही माझं कार्य सिद्धीस न्यावं, तुम्ही माझं काम पूर्ण करावं आणि त्या कार्यामध्ये माझं अभिवचन सदैव मी तुमच्या बरोबर असणार आहे. हग्गाई 2:23 मध्ये मी तुम्हाला माझ्या हातातील फोडाप्रमाणे मी तुम्हाला सांभाळीन. हग्गाई 2:23. आणि परमेश्वर आम्हाला हेच उत्तेजन देतो, हेच अभिवचन आम्हाला सांगतो की आम्ही आमची स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी या पृथ्वीवर नाहीये. आम्ही आमच्या स्वतःची इच्छा किंवा आमच्या प्रियजनांची इच्छा पूर्ण करण्यासाठी या पृथ्वीवर नाहीये, तर आम्ही देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी या पृथ्वीवर आहोत. या ग्रंथात शेवट अभिवचने आणि आशीर्वादाने झालेला आम्हाला पाहण्यास मिळतो. या ग्रंथाचा शेवट एक अभिवचन आणि आशीर्वादानं झालेला आम्हाला पाहण्यास मिळतो. कधी अभिवचन आम्हाला मिळतील की ज्या वेळेस आम्ही देवाच्या कार्यामध्ये आम्ही तत्पर राहू. आशीर्वाद देवाचा सेवक योब म्हणतो, योब याचा 8वा अध्याय वचन 7 मध्ये, योब याचा 8वा अध्याय वचन 7 मध्ये, तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल. योब 8
वचन 7. योब या नावाचा अर्थ होतो परीक्षित किंवा छळलेला. सैतानाला वाटलं योबाचं सर्व सर्व नष्ट केलं तर योब देवाचं नाव घेणं सोडून देईन. सैतानाला वाटलं योबाचं हे सर्व नष्ट केलं, शेतीबाडी नष्ट केली, गुरढोरे नष्ट केले, घरदार नष्ट केलं तर तो देवाचं नाव घेऊन सोडून देईन. पण सैतानाला काय माहित होतं, देवच त्याचा सर्वस्व होता. पण योबाचा देवच सर्वस्व होता. तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल. आणि शेवटचं वचन उपदेशक याचा 7वा अध्याय वचन 8. उपदेशक 7 वचन 8. एखाद्या गोष्टीचा आरंभापेक्षा तिचा शेवट बरा. उपदेशक शलोमोन राजा म्हणतो 7वा अध्याय वचन 8 मध्ये, एखाद्या गोष्टीचा आरंभापेक्षा तिचा शेवट बरा. हग्गईच्या संदेशाचा किंवा हग्गईच्या उपदेशाचा इतकं मोठं कार्य झालं की लोकांना देवाच्या मंदिरामध्ये कार्य केलं आणि देवाचं मंदिर देवाच्या वैभवानं देवाने प्रगट केलं आणि पहिल्यापेक्षा अधिक श्रेष्ठत्व परमेश्वरानं त्या मंदिराला दिला. आणि म्हणून आज जर आम्ही हग्गईच्या पुस्तकातून काही गोष्टी आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला, लक्षात घ्या, देवाचे सेवक पास्टर JC रॉयल अशा प्रकारे म्हणतात की बायबल मधील वचनाचा अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं. देवाचे सेवक JC रॉयल अशा प्रकारे म्हणतात, बायबल मधील देवाच्या वचनाचा अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं हेच सर्व प्रकारच्या खोट्या शिकवणीचं व चुकीच्या शिक्षणाचं मूळ आहे. यामुळेच व्यक्ती असहाय्य बनते, लाचार बनते आणि सैतानाच्या हातामध्ये सापडते. आम्ही जर देवाच्या वचनाचा अभ्यास नाही केला तर आम्ही खोट्या शिकवणीकडे जाऊ आणि असहाय्य बनू, लाचार बनू आणि सैतानाच्या हातामध्ये आम्ही सापडू. म्हणून देवाच्या वचनाचा अध्ययन चिंतन करणं आमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. देवबाप करो, या वचनाद्वारे आमचा विश्वास आहे की वचन सत्य आहे आणि स्वीकारण्यास योग्य आहे. जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे. ते हे की प्रभू येशूला धरून देण्यात आले, तो तुमच्या आणि माझ्यासाठी पुरला गेला, तो मेला आणि तो परत येणार आहे. तर चला त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कामामध्ये आम्ही देखील आमचं स्वतःचं योगदान देऊया आणि प्रभू करू या वचनाद्वारे आम्हा सर्वांना देवबाप आशीर्वादित करू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आमेन.